करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 41वी वार्षिक सर्वसाधारण सभा राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था चांगल्या पद्धतीने वाटचाल करत असल्याचं सांगितलं। शिक्षकांना अनेक कारणांसाठी कर्जाची आवश्यकता असते। जवळपास सर्वच कुटुंबाला स्थिर स्थावर मिळवून देण्यात अशा संस्थांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या सरकार शिक्षकांना अतिरिक्त कामं देतंय, याचा आम्ही वेळोवेळी विरोध केलाय आणि यापुढे सुद्धा विरोध करू अशी ग्वाही त्यांनी दिली। चेअरमन धनाजी पाटील यांनी अहवाल वाचन केलं। यावर्षी संस्थेला 30,97,000 रुपये इतका नफा झाल्याचं सांगून चालू वर्षी सभासदांना 15% लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली। यावेळी सभेपुढे ठेवण्यात आलेले सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले। यानंतर सभासदांच्या इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीतील मुले आणि मुली, इयत्ता 10वी 12वीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सभासद यांचा गुणगौरव सोहळा पार पडला। यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बी.एच. पाटील, दिगंबर मेडशिंगे, राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अर्चना पाथरे, पंचायत समिती शाहूवाडी गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य मधुकर पाटील, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक, प्रकाश आंगरे, डी.ए. पाटील, शिक्षक नेते कृष्णात कारंडे, सुरेश कोळी, वर्षा केनवडे, संस्थेचे सचिव संदीप शिंदे, बाबासो धुमाळ, गजानन मोरे, शरद केनवडे यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद आदी उपस्थित होते।